आपण पाहत आहात पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा प्रश्न पाणी समस्याबद्दल आहे आणि या पाणी समस्येसंबंधी खारघर, नावडा वसाहती, कांबोटा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल इथले नागरिक आज जवळजवळ 200-300 नागरिक आज आम्ही आव्हान केलं होतं पनवेल महानगरपालिकेमध्ये का इथल्या सिडकोमधून जे वसाहतीमध्ये आहेत सिडकोच्या या 23 MLD पाणी सिडकोच्या वसाहतीमधून कमी येतोय। यासाठी आम्ही सिडकोच्या MDना पत्र दिलं होतं का आम्हाला मीटिंगचा वेळ द्या। त्या वेळ न दिल्यामुळे आम्ही त्यांना मेल केलं होतं व ते आजच्या टायमिंग देऊन आम्हाला ते बोलवलं होतं। यामुळे जॉईंट दोन्ही आता आमचे काँग्रेसचे नेते सुदामजी पाटील साहेब बोलले तर त्याप्रमाणे आम्ही सर्व दोन्ही जॉईंट MDना भेटलो। जॉईंट MDना त्या आमच्या व्यथा सांगितल्या, कुठे कुठे प्रेशर कमी आहेत, कुठे कुठे MLD किती, नावडा फेज 2 मध्ये MLD किती येतो, खारघरमध्ये किती येतो, हे सर्व मार्गदर्शन दिले। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सध्या नवी मुंबईकडनं मागणी करतोय, तुमच्या मागणीनुसार। आम्ही सांगितलं तसं होणार नाही, तुम्ही 5 ते 6 MLD हा पाणी खारघरमधला म्हणजे आमच्या भागामधला JNPTला तुम्ही दिलेला आहे, तो 6 MLD पाणी आमच्याकडे वर्ग करावा। जोपर्यंत वर्ग करत नाही तोपर्यंत तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही जाणार नाही, ही भूमिका आम्ही ठामपणाने घेतली। त्यामुळे ते शेवट 2-2.5 तास प्रचंड चर्चा झाल्यानंतर आम्ही कुठे उठायचा प्रयत्न करत नसल्यामुळे ते 6 MLD 4 ते 6 MLD पाणी जो JNPTला जातोय तो पाणी हा सिडकोचा या आमच्या नावडा, खारघर, पनवेल, कांबोटा पूर्ण सिडको नोडमध्ये फिरवण्याचा निर्णय घेतला। बाकी 20 MLD त्याही नवी मुंबई महानगरपालिकेकडनं मागणी केलेली आहे। त्याच्यामधनं जो 15 MLD हा पाणी तुम्हाला देऊ अशी अपेक्षा केलेली आहे। मी त्यांना पत्रही दिलेलं आहे तर त्याला 15 MLD पाणीसुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे। ते आश्वासन दिलं नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला ज्या क्षणी देतील त्या क्षणी तुम्हाला आम्ही देऊ असे त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं शेवटी नवी मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन ही पनवेलमधून जातोय, ती तोडायला आम्हाला वेळ लागणार नाही, कारण आम्ही गुन्हा दाखल करण्यामध्ये आम्हाला काही हरकत नाही, आमच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला। परंतु जो पाणी या जनतेला आम्ही जो आश्वासन दिलेलं आहे, ज्यावेळी जनतेकडे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला उभे राहिलेलो होतो त्यावेळी जनतेला आम्ही आश्वासन दिलं का तुम्हाला पाण्याची कमतरता आम्ही कधी पडून देणार नाही, यासाठीही आम्ही भूमिका घेतलेली आहे। आणि मला खूप आनंद वाटतोय, कमीत कमी 4 ते 6 MLD पाणी हा आम्हाला दिले। तुम्ही पत्रही पाहू शकता, सिडकोनी हा 4 ते 6 MLDचं पाणी आजपासून वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। याबद्दल मी सिडकोचे MD, सिडकोचे जॉईंट MD आणि सिडकोच्या मॅडम जे अधिकारी पाणी विभागातले आहेत त्यांचा मी धन्यवाद देतो।